गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवत आहे, कारण माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मी माझ्या आईच्या घरी गेले होते. आता परत आले आहे घरी, म्हणूनच मग म्हटलं चला परत ब्लॉग चालू करूया. तिथलं घरातलं सगळं काम आवरून घेतलं. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करून घेतला. इकडे अंड्याचं ऑमलेट बनवलं होतं, त्याच्यात सोबत मसाले भात बनवला होता जेवायला. जेवायचं ताट करून घेतलं आणि त्रिशासाठी पण एक छान ऑमलेट बनवून घेतलं सप्पकवालं. भातातल्या मिरच्या वगैरे सगळ्या साईडला करून घेतल्या आणि त्रिशाला खायला दिलं. त्यानंतर घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि मग दुपारचा थोडासा आराम करून घेतला. स्वयंपाक 4 जणांचा असू दे किंवा 2 जणांचा, काय बनवायचं हे टेन्शन सगळ्यांनाच असतं. आज मलाही तसंच टेन्शन आलं होतं. मला डोकंच चालत नव्हतं की स्वयंपाकामध्ये काय बनवू. तर मग दुपारचेच राहिलेले अंडे होते, तेच अंडे शिजायला टाकले. कांदा, टोमॅटो आणि खोबरखीस चांगलं भाजून घेतलं आणि त्याची एक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर इकडं पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये तेल ओतलं. पातेलं जरा जास्तच तापलं होतं, त्यामुळे धूरच निघाला. गॅस बंद करून घेतला आणि थोडा वेळ थांबले. त्यानंतर परत मग त्यामध्ये पेस्ट टाकली. त्यानंतर मी इकडे लाल तिखट, हळद, मीठ टाकलं आणि थोडासा काळा मसाला टाकला. परतून घेतलं आणि लगेचच चिकन मसाला पुढे टाकली. चिकन मसाला टाकून मग पाहिजे मला तितकं पाणी टाकलं त्यामध्ये आणि लगेचच अंडे पण कट करून घेतले. एकात 2 भाग करून अंडे पण सोडून दिले आणि त्यानंतर मग उकळी येऊन दिली. त्यानंतर इकडे मस्त अशी भाकर पण बनवून घेतली. त्याला चांगलं पाणी फिरवलं आणि मग लगेचच पलटी मारली. भाकर पलटी मारली आणि चपाती माझी फुगू या की नाही फुगू, पण भाकर मात्र माझी नक्की फुगते आणि मला भाकरी चांगल्याच बनवता येतात. गरमागरम कालवण भाकरी चुरून खाल्ली. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आता बाय बाय.